उपोषण चालू आहे. सोशल मीडियावर म्हणतात की तुम्ही कुठं आहात, तुम्ही आज तिथं स्टेजवर हव्या होता. माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं. मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो. कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी घाबरत नाही. आणि वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो. म्हणजे उगीच काय कोण काय म्हणते, पण माझी प्रकृती बरी नव्हती. आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही. परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला. नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना. ज्या ज्या वेळेस कुठलाही असू दे, हे मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे, नेहमी धावून जातच असतो. केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही, तर त्याचं कारण मी काय आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांनी ह्याच्यावर तोडगा काढावा. जास्त तपशिलात जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करणाऱ्यांना जे आंदोलन करतात आहे त्यांची जी काय जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा तुमचं काही बोलणं झालंय याबाबत तोडगा काढण्याच्या संदर्भात? मी सांगतोय ना, डिस्चार्ज मिळाला. त्यामुळं माझं यांच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही. आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जी काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं. त्यातनं तोडगा कसा काढता येईल, ते कसं बसवता येते आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच. ते झालं पाहिजे. एक लक्षात घ्या, असतं मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन मला काय मोठं करायचं. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असतं. आणि मला काय याच्यातनं म्हणजे काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला. कसं आहे, प्रत्येकाची विचार असते, विचार करण्याची पद्धत असते. आता एखादा संकुचित विचार जो पण असेल त्याचा असेल जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा. देवाने सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जरा आपलं जरा ब्रॉड माइंडिंग थिंकिंग केलं पाहिजे. प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही. आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते आत्ता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहेत मराठा समाजात किंवा कुठल्याही समाजातले असतील, कुठल्याही धर्मातले जाती धर्मातले असतील, त्या ते असं बोलले असते